नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये छान ढाब्यावरची छोलेची भाजी आणि मस्त अशी तंदूरसारखी मऊ आणि खुसखुशीत रोटी कशी बनवायची ही रेसिपी बघणार. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छोले रात्री भिजत घातले होते. 1 वाटी छोले घेतले होते. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभर भिजायला ठेवायचे. त्यानंतर करताना परत एकदा आपल्याला धुवून घ्यायचे 2 पाण्याने. त्यामध्ये दालचिनी म्हणजेच खडा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडीशी जिरी घालायची, चिमूटभर सोडा घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे, लाल तिखट, हळद आणि हिंग घालायचे. सोडा घातल्यामुळे काय होतं, छोले चांगले मऊसूत शिजले जातात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला अगदीच 5-6 शिट्ट्या घेऊन मऊसूत आपल्याला छोले शिजून घ्यायचे. छोले इथे आपण शिजायला लावलेले. तोपर्यंत रोटीसाठी आपण इथे पीठ मळून घेणार आहे. 1 वाटी मी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा समप्रमाणात घेतलेले. तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही नुसता मैदा घेतला तरी चालेल. 1 छोटी वाटी घट्टसर फ्रेश असं दही घेतलेले. दही जास्त आंबट अजिबात घ्यायचं नाही. 1 पळी तेल घेतलेले, चवीप्रमाणे मीठ घेतलेले. अर्धा चमचा आपल्याला इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर इथे लागणार आहे आणि त्यानंतर 1 चमचा मीठ लागणार आहे. साखर आपल्याला यामध्ये लागणार आहे. आता सगळ्यात पहिलं दोन्ही पिठं एकत्र करून घ्यायची आणि चाळून घ्यायचे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे, सोडा घालायचा आहे, बेकिंग पावडर घालायची आहे. अगदी तुम्ही कमी साहित्य घेतलं सोड्याचं आणि बेकिंग पावडरचं तरी चालेल. आणि त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर आपल्याला 1 चमचा घालून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालून घेतलं की तेल घालून घ्यायचं आहे, दही घालायचं आहे, थोडंसं वरनं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचे. आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर थोडंसं सोड्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. त्यानंतर सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचे. पीठ जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त पातळही मळू नका. नेहमीला चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पातळ मळून घ्यायचे. झाकून आपण साईडला ठेवून देऊया. आता छोलेसाठी ग्रेव्हीची तयारी करून घ्या. 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप घेतलेले आणि 2 बेडगी मिरची घेतलेली आहे. कांदे मोठे 2 कांदे, टोमॅटो चिरून घेतलेले, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे पाठीमागचे देठ घेतलेले आणि थोडंसं मी इथे खोबरं घेतलेले. आता इथे तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण मी इथे थोडंसं खोबरं घेतलेलं. तेलामध्ये आपल्याला हा खडा मसाला पहिला चांगला तळून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जो ओला मसाला आहे म्हणजे कांदा, टोमॅटो हे सगळं एकत्र घालायचं आहे. कांदा इथे तेलामध्ये परतून घ्यायचा नाही आहे किंवा तळून घ्यायचा नाही, तर कांदा, टोमॅटो सगळं संगती घालायचं आहे. मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपल्याला आवश्यकतेनुसार वाटलं तर पाणी घालून हा मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घ्यायचा म्हणजे कांदा, टोमॅटो एकत्र घातलेले आहे त्यामुळे कांदा परतला जाणार नाही, तर तो डायरेक्ट शिजला जाणार आहे. तर अगदी 5-10 मिनिटामध्ये मोठ्या गॅसवरती हे कांदा, टोमॅटो चांगला शिजला जातो. शिजल्याच्या नंतर गार करायला ठेवा. गरम असताना अजिबात वाटू नका, नाहीतर काय होतं मिक्सरचं भांडं वरती उडण्याची शक्यता असते, कारण मग दाब येतो. मसाला वाटून घेतला. छोलेसुद्धा आपल्या इथे मऊसूत शिजले गेलेले. आता छान इथे तडका देऊन घेणार आहे. आता तडक्याला जर तुम्हाला बारीक कांदा चिरून यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी चालेल. मोठ्या 2 पळ्या तेल घालायचे, जिरी मोहरी यामध्ये घालायची आणि सगळ्यात पहिलं बेडगीचं लाल तिखट यामध्ये तेलात घालून घ्यायचं, म्हणजे छोलेला कलर खूप छान येतो. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. आता यामध्ये कोणते मसाले तुम्ही घालू शकताय, हळद, हिंग, गरम मसाला तुम्ही इथे घाला, कांदा लसूण मसाला घाला आणि छोले मसाला तुमच्याकडे असेल तर छोले मसाला यामध्ये घाला. धने पावडर तुम्ही इथे घालू शकता. मीठ, कोथिंबीर घालून हलवून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला इथे शिजवून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे, व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि तेल मस्त असं मसाल्याने सोडून दिलेले.
ह्या वेळेस मग आपल्याला त्यामध्ये छोले जे आपण शिजवून घेतलेले ते घालून घ्यायचे. आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट पातळ ठेवायची त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आणि नंतरनं चांगली एक उकळी आणून द्यायची. उकळी आली की 10 मिनटं बारीक गॅसवरती छोले उकळते शिजवत ठेवायचे, म्हणजे मसाला शिजत जातो. छोले बनवून तयार झालेले. आता आपण बनवून घ्यायची रोटी बनवून घेणार आहे. पीठ तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित, म्हणजे जसं रोटीला पाहिजे तसंच ते पातळ झालेलं आहे. परत एकदा हलक्या हाताने चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि नंतरनं रोटी आपल्याला लाटून घ्यायची. आता इथे रोटी वाटताना मोठा जेवढा लिंबू असतो ना, लिंबाच्या साईजचा गोळा इथे घ्यायचा आणि रोटी लाटून घ्यायची. शक्यतो रोटी लाटताना पिठीचा वापर खूप कमी करायचा आणि रोटी पातळ लाटून घ्यायची. हलकासा तवा गरम करून घ्यायचा आहे. जास्त गरम तवा गरम करून घ्यायचा नाही, किंवा पॅन जर असेल तर हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि रोटी हलकीशी तव्यावरती किंवा पॅनवरती भाजून घ्यायची. आणि नंतरनं तुम्ही चुलीवरती बनवत असाल तर आरावरती तुम्ही भाजून घेऊ शकता, किंवा या पद्धतीने तुम्ही मग गॅसवरती रोटी भाजून घेऊ शकता. व्यवस्थित जराशी अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे खरपूस अशी भाजली जाते. दोन्ही साईडनी भाजून घ्या आणि मस्त अशी बटर लावून तुम्ही इथे खायला घेऊ शकता. आणि रोटी शक्यतो गरमागरमच खायला घ्या आणि गरमागरमच करून खायला घ्या. करून ठेवू नका, नाहीतर मग ती अशी लगेच चव तिची जी असते ना ती वेगळी लागते. मस्त असे रोटी बनवून घेतलेली, छोलेची गरमागरम भाजी आणि मसाला कांदा मी इथे बनवून घेतलेला आहे. अगदी त्याला मीठ आणि मसाला लावून चव खूप लागते छान. आणि या पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी छान अशी रोटी आणि मसाला छोले इथे बनवून घेतलेले. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.